एरिया या लेसनमध्ये आपण वेगवेगळ्या आकृत्यांचं म्हणजे शेप रेग्युलर शेपमध्ये असलेल्या फिगर्स जे आहेत त्याचे मेजरमेंट्स केलेलं होतं युजिंग द फॉर्म्युला ऑफ एरिया. त्या सर्व आकृत्यांचे मेजरमेंट काढलं आणि ते कसं काढलं त्याची फॉर्म्युलाही बघितली होती आपण लास्ट टाईम आणि आपण ते प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह केले. परंतु आज आपण इथे काही आकृत्या आणलेल्या आहेत आणि त्याच्यामधून तुम्हाला त्या आकृत्या ओळखायच्या आहेत. आपले 4 प्रकार आहेत: रोम्बस, ट्रॅपेझियम, पॅरलेलोग्राम आणि सर्कल. प्लस तुम्हाला त्याचा फॉर्म्युला पण सांगायचा आहे. या ठिकाणी आपण काही शेप्स ठेवलेले आहेत. या शेप्समध्ये तुम्हाला एरियाचा फॉर्म्युला कोणता, कुठे आणि कशा पद्धतीने यूज करता येईल ते प्रत्येकाने समोर येऊन. हा आहे पॅरलोग्राम. ह्याचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू लेंथ इंटू ब्रेथ. हे हाफ D1 इंटू D2 काय आहे ते डायगोनल आणि रोम्बस म्हणतात त्या. कोणत्या कोणत्या आहेत रोम्बसच्या आकृत्या? हां, ट्रायंगल कुठे दिसेल? हे आहे ट्रायंगल. हां, याच्यामध्ये बेस आणि काय बेस इंटू हाईट. काय फॉर्म्युला आहे? हाफ इंटू बेस इंटू हाईट. दाखव मला शेपमध्ये. शेपमध्ये हे बेस आहे आणि हे हां. हाईट. ही हाईट आहे आणि हे बेस आहे. नाही, या ट्रायंगलमध्ये जी बाजू खाली असते ती असते बेस आणि जी उभी बाजू असते इकडं पलीकडची बाजू ती आहे त्याची हाईट. या इथे आपण काही इरेग्युलर शेप्सच्या आणि रेग्युलर शेप्सच्या पण आकृत्या ठेवलेल्या आहेत. आता या रेग्युलर शेप्समध्ये सर्कल कुठे आहे? काय फॉर्म्युला लागेल त्याला? हां, मेरा बैग के ना पाय आर स्क्वेअर. रेडियस दाखव. हां, पायची व्हॅल्यू किती आहे? 2.7. ही पायची व्हॅल्यू आहे. हां, एवढ्या आकृत्यांमध्ये रेग्युलर शेप्स आणि इरेग्युलर शेप्स असलेल्या आकृत्यांचं ग्रुप कुठे? हां, या इरेग्युलर शेप्सच्या आकृत्या आहेत. कोणता एरिया येथे काढता येईल या आकृत्यांमध्ये? स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, ट्रायंगल. हां, या सगळ्या याचं काय करायचं आहे आपल्याला? इरेग्युलर शेप्समध्ये या सर्व आकृत्यांचे काय करायचे असतात? मेजरमेंट काउंट करायचे असतात आणि अशा पद्धतीनं आपल्याला ज्या इरेग्युलर शेप्स फिगर्स असतात त्या पण आपल्याला त्याचा एरिया काउंट करता येतो.